कसा देव वाचवतो धोक्यापासून? 116वा स्तोत्र 8वा श्लोक. तू माझा जीव मृत्यूपासून, माझे डोळे अश्रूंनी ओले होऊ नयेत म्हणून आणि माझे पाय घसरू नयेत म्हणून वाचवलेस. मी 1000 विश्वासांपैकी एक विश्वास सांगतो, देव धोक्यापासून वाचवतो. मृत्यू येऊ न देणे, मृत्यू टाळणे हे कुणाच्या हातात आहे? सर्वशक्तिमान परमेश्वराच्या हातात आहे. संकट आले तर तू रडशील का? तू हृदयावर हात ठेवून डोकं आपशील का? मग किती दुःखी होशील, किती वेदना सहन करशील. तू त्यांना थांबवू शकत नाहीस. काही संकटे अशी असतात की ती दूर करण्यासाठी तुला काहीतरी करावं लागतं, विरोध करून. कारण त्याने मला प्रेम केले म्हणून मी त्याला वाचवीन. 9वा स्तोत्र 14वा श्लोक. वाचवणारा देव म्हणजेच तो. असं म्हणून तो वाचवतो. धर्मात्म्यांच्या स्वप्नांसारख्या त्या काटेरी झुडपांपासून देव काय करतो? तो त्यांना वाचवतो. तो मृत्यूपासून वाचवतो. खोल खड्ड्यात पडू नये म्हणून वाचवतो. समाधीत जाऊ नये म्हणून वाचवतो. संकट येऊ नये म्हणून वाचवतो. अश्रू न सांडावेत म्हणून तो मला वाचवतो. घसरू नये म्हणून वाचवतो. क्षणात मोठ्या संकटांपासून देव आपल्याला काय करतो? वाचवतो. टाळ्या वाजून देवाची स्तुती कर. उपवास प्रार्थना म्हणजे वाचण्याची कला शिकावी लागते. तो एक उपाय आहे. म्हणूनच पौल म्हणतो, संकटातही आमच्याकडे उपाय नव्हता, पण आपल्यावर संकट आले तरी आपल्याकडे वाचण्यासाठी उपाय आहे.